राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शब्द ऐकला तुम्ही NEP 2020 ऐकलाय का शब्द? तर NEP 2020 आजचा वर्धापन दिन आहे. आज त्या वर्धापन दिनाने घेऊन आपण काय करतो, NEP म्हणजे काय म्हणतात, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. आणि नेमकी NEP काय आहे, त्याची गरज काय आहे, त्याची वैशिष्ट्ये नेमकी काय आहे, त्याचबरोबर नेमकी NEP अंमलबजावणी कशी करायची, त्याच्यातून त्याचा फायदा काय होणार आणि कॉलेजची भूमिका काय असणार, असं 4-5 गोष्टी आपण बोलणार. NEP म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्याला म्हणतो आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. 2020 ला NEP पूर्ण झाली, 21 पासून इम्प्लिमेंट झाली. त्याच्यानंतर 21, 22, 23, 24, 25, 26 5 ते 6 आपला वर्धापन दिन आहे. ओके, तर NEP ची गरज का भासते? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे शिक्षणामध्ये बदल करण्याची गरज का भासते? तर आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल शिक्षण, तर हे सगळे शिक्षण पाठांतरावर आधारित आहे. म्हणजे पाठ करायचं, आपण आठवायचं आणि परीक्षेमध्ये लिहायचं. दुसरी गोष्ट, हे मार्कांवर आधारित शिक्षण आहे. तुम्ही पाठ करता आणि परीक्षेमध्ये लिहिता, तुम्हाला मार्क्स मिळतात, मग तुम्हाला वाटते जॉब लागेल असं वाटतं तुम्हाला. त्या दोन गोष्टीवर जास्त भर दिलेला आहे आतापर्यंत शैक्षणिक धोरणामध्ये. ते मॅथोलॉजी शिक्षण पद्धती होती, त्याच्यामध्ये फक्त क्लर्कच तयार करत होते. याच्यामध्ये काय आलं, या शिक्षण पद्धतीमध्ये आपण आपला देश पुढे निघाला, परंतु जी टेक्नॉलॉजी आहे नवीन, आपण बघितलं असेल आता सध्या बघतो आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, सायबर सिक्युरिटी आहे, बरोबर, त्याच्यात डिजिटल मार्केटिंग आहे, त्याच्यानंतर डेटा सायन्स आहे, त्याच्यात एनर्जी सेक्टर आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर बाकीचे देखील ऑटोमेशन आहे, रोबोटिक्स आहे, ठीक आहे, क्लाउड कॉम्प्युटिंग आहे, असे वेगवेगळे नवीन क्षेत्र आहेत. जर तुम्ही सर्च केलं तर जवळ 100 पेक्षा जास्त इंजिनिअरिंगच्या सब ब्रँचेस आहेत. 100 पेक्षा जास्त आपल्याला 4-5 माहिती आहेत, ॲटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल वगैरे, ENTC किंवा बाकीचे कम्प्युटर वगैरे सगळे एवढेच आहेत, माहिती आहे. म्हणजे नवीन जग सगळं काय व्हायला लागलं, उद्या डेव्हलप होत निघालेलं आहे पुढं. त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजी शिकून घ्यायला पाहिजे आपण. जर आपण शिकून नाही घेतली तर आपण काय करू शकत नाही, लक्षात घ्या, आपल्यामध्ये स्किल डेव्हलप होणार नाही, आपण काही इनोव्हेट करू शकणार नाही. आतापर्यंत भारताचं जसं टोटल रेकॉर्ड बघितलं तुम्ही, तर इनोव्हेशनची संख्या आपल्याकडे पाहिजे तेवढी नाही, आपल्याला अपेक्षित पाहिजे तेवढी नाही. इनोव्हेशन किंवा नवीन रिसर्च आहे का तेवढी नाही. मग आपल्याला चांगल्या पद्धतीचा एक इंजिनियर तयार होण्यासाठी, चांगल्या पद्धतीने एक विद्यार्थी तयार होण्यासाठी काय केलं, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलं. ही गरज काय होती की आता चुकीची शिक्षण पद्धती त्यामध्ये इम्प्लिमेंट वेगळ्या पद्धतीने करायचं. तर NEP वैशिष्ट्य काय आहेत नेमकी, NEP म्हणजे नेमकं काय? सगळ्यात महत्त्वाची विद्यार्थी केंद्रित शैक्षणिक व्यवस्था आहे. हे शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी केंद्रित आहे, स्टुडंट सेंट्रिक. स्टुडंट सेंट्रिक म्हणजे काय, पूर्णपणे विद्यार्थी हाच मेन असणार. आता जनरल एज्युकेशन मध्ये काय असतं, लेक्चरर काय लेक्चर देत बसतात, तुम्ही फक्त ऐकून घेता, त्याच्यामध्ये नाही. याच्यामध्ये ऍक्टिव्ह लर्नर असलं पाहिजे, विद्यार्थ्यांच्या नुसार, म्हणजे विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार सगळ्या सिलेबस डिझाईन केलेला आहे किंवा त्यांना त्या सगळ्या गोष्टी. तर पहिली गोष्ट त्याच्यातलं वैशिष्ट्य म्हणजे काय की विद्यार्थी केंद्रित शिक्षण आहे. मी विचारणार आहे, मला वाटलं लक्ष नाही देणार बरं. दुसरी गोष्ट म्हणजे इंटरडिसिप्लिनरी सगळे ब्रँचेस आहेत किंवा इंटरडिसिप्लिनरी नॉलेज तुम्हाला घ्यायला पाहिजे, किंवा त्याला आपण मल्टी डिसिप्लिनरी म्हणतो किंवा त्याला आपण क्रॉस डिसिप्लिनरी म्हणतो. आता तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला आहात, समजा मेकॅनिकल इंजिनियर त्याने समजा गाडी तयार केली असेल, तर मेकॅनिकल इंजिनियरला ऑटोमोबाईल इंजिनियर त्यांनी गाडी तयार केली, मेकॅनिकल इंजिनियर मशीन वगैरे त्याला ते नॉलेज माहिती पाहिजे, प्लस इलेक्ट्रॉनिक्स पण त्यांना माहिती पाहिजे, प्लस इलेक्ट्रिकल पण त्यांना नॉलेज माहिती पाहिजे. आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग गाडीमध्ये बऱ्यापैकी आहे, पण त्या विद्यार्थ्याला सगळं नॉलेज पाहिजे. तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तुम्ही करत आहात, त्याचबरोबर तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करत बाकीच्या गोष्टी पण इलेक्ट्रॉनिक्सचं पण तुम्हाला नॉलेज पाहिजे, बरोबर. मेकॅट्रॉनिक्स मध्ये पण तुम्हाला काय गोष्टी करायचं असेल, तुम्हाला डेव्हलप करायचं, तुम्हाला मेकॅनिकल पण नॉलेज पाहिजे. एनर्जी सेक्टर मध्ये तुम्हाला नॉलेज, तुमच्या पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे मल्टी डिसिप्लिनरी नॉलेज असणं ही आता काळाची गरज आहे. त्याच्यामुळे मल्टी डिसिप्लिन तुम्ही व्हायला पाहिजे. त्याला म्हणतो आपण मल्टी डिसिप्लिनरी किंवा क्रॉस डिसिप्लिनरी म्हणतो किंवा इंटर डिसिप्लिनरी म्हणतो. तिसरी गोष्ट महत्त्वाचा उद्देश काय आहे, याच्यामध्ये स्किल्सला जास्त महत्त्व. तुम्ही बघायला स्किल शब्द ऐकलाय, स्किल डेव्हलप करायला, तुमचे स्किल डेव्हलप करायला पाहिजे. उदाहरण तुमचे कुठले स्किल असतात, तर तुम्ही इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहात,
मग तुम्हाला काय बाबा तुमचे काही सॉफ्टवेअर असतात, मॅटलॅब सॉफ्टवेअर वगैरे आहे का तुम्हाला? तर वेगवेगळे सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये हे इलेक्ट्रिकल डिझाईनचं स्किल तुम्हाला यायला पाहिजे. मोटर डिझाईन करायला लागलाय, मोटरचं डिझाईनचं स्किल तुम्हाला यायला पाहिजे. त्याच्यात तुम्हाला वायरिंग करायचं याचं तुम्हाला स्किल यायला पाहिजे. त्याच्यानंतर नवीन ईव्ही सेक्टर आलेला आहे, बरोबर का? ईव्ही सेक्टरमध्ये बाबा नवीन जे व्हेकल्स आहेत त्याची ईव्ही टेक्नॉलॉजीचं तुमच्याकडे स्किल असायला पाहिजे. त्याच्यानंतर नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी आहे, एनर्जी सेक्टर आहे. त्यामुळे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन असेल, एनर्जी डिस्ट्रीब्युशन असेल, एनर्जी जनरेशन असेल, या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या सगळ्या स्किल आहेत. त्यामुळे ही तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे स्किल तुम्हाला येण्यासाठी एनईपी काय केलेलं आहे, इम्प्लिमेंट केलेलं. पुढची गोष्ट काय? इनोव्हेशन. इनोव्हेशन म्हणजे तुमच्याकडे एखादं स्किल आहे, स्किल उदाहरणार्थ साधं स्किल घेऊया, सायकल चालवायचं तुमच्याकडे स्किल आहे. एक विद्यार्थी सायकल सिंपल चालवतो, दुसरा स्किल्ड आहे. स्किल्ड म्हणजे काय? तो हात सोडून सायकल चालवतो. तो सायकल चालवत असताना सायकलवर गाडून म्हणू शकतो. तो सायकल कसा उलटा इकडचे चेहरा करून सायकल चालवतो, याला म्हणायचं सायकलिंगचं स्किल म्हणतो.